माझी कंपनी टाटा टेली सर्व्हिसेस, आम्ही जपानच्या कंपनी डोकोमो म्हणून आहे, जी जपानमधली 2 नंबरची टेलिकॉमची कंपनी आहे. 3G ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जगामध्ये पहिल्यांदा डोकोमोनी आणली. तर ह्या कंपनी बरोबर टाटा टेली सर्व्हिसेसनी करार केला आणि त्यांनी आमच्या कंपनीमध्ये त्यांनी 13,000 कोटी रुपये गुंतवले. पण ते गुंतवणूक करताना त्यांनी एक अट घातली होती की जर 4 वर्षामध्ये ह्या टाटा टेली सर्व्हिसेसनी नफा मिळवला नाही तर ह्या 13,000 कोटी पैकी जे अर्धे पैसे हे टाटा सन्स ही जी प्रमुख कंपनी आहे त्यांनी आम्हाला परत केले पाहिजेत. आणि हे मान्य पण झालेलं, हे असा करार केला होता ज्याच्यावरती रतन टाटा आणि डोकोमो यांच्या सह्या होत्या याच्यावरती. आणि दुर्दैवानं टाटा टेली सर्व्हिसेसनी त्या पुढच्या 4 वर्षामध्ये नफा केला नाही. तर त्यामुळे त्या कराराप्रमाणे त्यांना 6,500 कोटी, ज्याची किंमत नंतरच्या एक्सचेंज रेट प्रमाणे 7,650 कोटी झाली होती, तेवढे पैसे देणं लागत होतं टाटा सन्स हे डोकोमो जपानला. आणि डोकोमो जपान ही कंपनी सुद्धा शेअर बाजारामध्ये अमेरिका आणि जपानमध्ये लिस्टेड कंपनी आहे. त्यांनाही भागधारकांना तोंड द्यायला लागतं. तर त्यावेळेला टाटा समूह आणि रिझर्व्ह बँकेची भारताच्या बाहेर एखादं जर परकीय चलन पाठवायचं असेल तर त्याला रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. बरोबर. तर रिझर्व्ह बँकेच्याकडे आम्ही गेलो. रिझर्व्ह बँकेने सांगितलं भारताच्या बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवायला आमची परवानगी नाही. मग नंतर आम्ही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्याकडे गेलो. त्यांनीही सांगितलं रिझर्व्ह बँकेच्या विरुद्ध जाऊन आम्ही काही करणार नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पैसे भारताच्या बाहेर पाठवायचे नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं भारतामध्ये आले पैसे 13,000 कोटी, त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं, पण आता कराराप्रमाणे द्यायला पाहिजेत. मग नंतर त्याच्यामध्ये लवादाची तरतूद होती, म्हणजे आर्बिट्रेशनची तरतूद होती. ती लंडनमध्ये आर्बिट्रेशन झालं. 13 दिवस ते आर्बिट्रेशन चाललं होतं. हरीश साळवे, दरायस खंबाटा, जे आता दरायस खंबाटा ज्यांचं नाव आता त्या ट्रस्टच्या संबंधात येतं, हे दोघे जण आमचे वकील होते. आम्ही 13 दिवस तिथे लंडनमध्ये राहिलो होतो. याच्या राजवाड्याच्या जवळ आमचं सेंट जेम्स कोर्ट म्हणून एक सुंदर टाटा ताज हॉटेल आहे. तर तिथे आम्ही राहत होतो 13 दिवस याला. आणि तो लवादाचा निर्णय सुद्धा आमच्या विरुद्ध गेला. लवादाने सांगितलं की 7,650 कोटी अधिक 15 कोटी रुपये खर्चापोटी हे डोकोमो जपानला टाटा सन्सनी दिले पाहिजेत. परत आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो की आता करार नाही, लवादाचा निर्णय म्हणून तरी पैसे द्यायला परवानगी द्या. आणि आम्ही त्यांना सांगितलं तुमची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही, पण कुठलीही बँक भारताच्या बाहेर पैसे पाठवणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना ग्रीन सिग्नल देत नाही. तर परत आम्हाला त्यांनी रिझर्व्ह बँकेने नाही सांगितलं, परत येऊ नका. मग नंतर तोपर्यंत सायरस मिस्त्रीनी हे केलं की आता ह्याच्या पुढे मी काही करू शकत नाही. त्यांनी डोकोमोला सांगितलं की सॉरी, आय कांट डू मच अबाउट इट. सरकार आम्हाला हे पैसे बाहेर पाठवून देत नाही, पैसे आमची द्यायची इच्छा आहे. त्यानंतर डोकोमोचे जे डायरेक्टर्स होते ते रतन टाटांच्याकडे गेले. रतन टाटाने सांगितलं आम्ही शब्द दिलाय, तर आता तुम्ही लवादाचा निर्णय तुमच्या बाजूनी आहे, तर दुसऱ्या कुठल्या देशामध्ये असेल किंवा भारतामध्ये दुसऱ्या कुठल्या समूहाच्या विरुद्ध तुम्हाला एखादा जर लवादाचा निर्णय मिळाला, अवॉर्ड मिळालं, तर तुम्ही काय करणार? तर त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो असतो. मग पण आमच्या विरुद्ध कोर्टात का नाही गेलात तुम्ही? तर म्हणे नाही, आम्ही वी रिस्पेक्ट यू. म्हणजे रतन टाटांनी सांगितलं की तुम्ही कोर्टामध्ये जा आमच्या विरुद्ध. तर डोकोमोला वाटलं ते म्हणजे हे काहीतरी चेष्टा करतायत वगैरे. तर त्याने सांगितलं जे बिझनेस यू आर डुईंग अ बिझनेस, तर त्यामुळे जे बिझनेसमध्ये करायला पाहिजे ते तुम्ही केलं पाहिजे. यू ओ लॉट टू युअर शेअर होल्डर्स. तर त्यामुळे मग दिल्ली हायकोर्टामध्ये यांनी डोकोमोनी केस केली की आम्हाला 7,650 कोटी रुपये टाटा सन्सनी द्यावे, असा हा लवादाचा जो निर्णय आहे हा टाटाला हे इम्प्लिमेंट करण्यासाठी भाग पाडा. 3ऱ्या दिवसाला रतन टाटांनी निर्णय घेऊन 7,650 कोटी दिल्ली हायकोर्टामध्ये डिपॉझिट जमा केले. हे म्हणजे एक धक्कादायक गोष्ट डोकोमोला सुद्धा होती. म्हणजे नुसती लिप सिंपती नव्हती. त्यांनी दिल्ली हायकोर्टाला दाखवलं की आम्हाला सुद्धा हे पैसे देण्याची तीव्र इच्छा आहे. वी आर कीनली इंटरेस्टेड इन पेईंग दिस मनी बिकॉज इट इज आवर वर्ड. आणि त्याच्यानंतर मग रिझर्व्ह बँकेला हायकोर्टाने बोलावलं
की तुम्ही कुठल्या नियमाखाली किंवा सेक्शन खाली ही परवानगी नाकारता किंवा कुठल्या नियमाखाली अशी परवानगी घ्यायची आवश्यकता आहे. रिझर्व्ह बँकेने 1 महिना घेतला पण असा नियम ते दाखवू शकले नाहीत. हायकोर्टाने निर्णय दिला 1 महिन्याच्या आत टाटा सन्सनी हे पैसे दिले पाहिजेत आणि 15 कोटी रुपये जे खर्चाचे आहेत ते सुद्धा डोकोमो घेणार असेल तर तेही त्यांना परत द्या. बरं. आणि अशा प्रकारे म्हणजे रतन टाटानी ही पुट इज फूट डाऊन आणि हे पैसे द्यायला लावले. म्हणजे रतन टाटाने सुद्धा ठरवलं असतं तर 7,650 कोटी समूहाचे वाचू शकले असते. बरोबर. पण भारताची जी रिप्युटेशन आहे की उद्या असं काय झालं असतं की भारतामधले सर्वात मोठा समूह तुमच्याशी अग्रीमेंट करतो, त्या अग्रीमेंटला काही अर्थ नाही कारण ते अग्रीमेंट भारत सरकार सुद्धा पाळत नाही. त्यामुळे भारतामध्ये परकीय गुंतवणूक झाली नसती. रतन टाटांना ह्याची काळजी होती की भारताची रिप्युटेशन काय आहे, टाटा समूहाची जशी रिप्युटेशन आहे तशी भारताच्या दृष्टीने सुद्धा नवीन जर परकीय गुंतवणूक यायला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे. आपल्या देशाची कीर्ती आहे किंवा जी रिप्युटेशन आहे, जे क्रेडिट रेटिंग आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी हे पैसे द्यायला म्हणजे स्वतः सांगितलं तुम्ही कोर्टात जा आणि अशा प्रकारे पैसे डोकोमोला दिले. त्यामुळे आजही आता म्हणजे रतन टाटा हे निवृत्त झाल्यानंतर सुद्धा डोकोमोमध्ये ते देवासारखे मानले जातात कारण तशा प्रकारचा मनुष्य होतो. बरोबर.